कित्येक वेळेला आपण असं ऐकतो की डॉक्टर आमचं सगळं नॉर्मल आहे पण तरी सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही. असं का होत असेल बरं? याच्यामध्ये कुठली अशी एक इम्पॉर्टंट स्टेप आहे जी आपण मिस करतोय? आय एम हिंटिंग टुवर्ड्स ओव्ह्युलेशन. येस, आज आपण ओव्ह्युलेशन ट्रॅकर बद्दल बोलणार आहोत आणि ते नेमकं आपल्याला प्रेग्नन्सी ठेवण्यात कशी मदत करते हे आपण बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा देशपांडे, IVF एक्सपर्ट अँड गायनेकोलॉजिस्ट फ्रॉम बारामती. आपण हे बघतो की ओव्ह्युलेशन होतंय, पण कपल्स हे रॉंग दिवशी सेक्शुअल कॉन्टॅक्ट ठेवत आहेत किंवा रॉंग दिवशी ते लोक संबंध ठेवतात. म्हणून मग स्पर्म आणि ओवमचं एकत्र मिळणं होत नाही, फर्टिलायझेशन होत नाही आणि त्याचा बाळ तयार होत नाही. तर आज आपण बघणार आहोत की ओव्ह्युलेशन आपण ट्रॅक कसं करायचंय, कधी करायचंय, कोणासाठी करायचंय आणि त्याचे काय मेथड्स असतात. सो ओव्ह्युलेशन ट्रॅकिंगचे काही कन्व्हेन्शनल ट्रेडिशनल मेथड्स असतात आणि आता काही मॉडर्न आणि सायंटिफिक मेथड्स पण उपलब्ध आहेत. तर आधी जेव्हा कुठलीच टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती तेव्हा बेझल बॉडी टेम्परेचर याच्यावरून ओव्ह्युलेशनची खात्री केली जायची. तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर तुमचं बॉडीचं टेम्परेचर मेजर करायचे, आयदर ओरली किंवा बगलेत तुम्ही तुमचं थर्मोमीटर ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये वाढलेलं 0.5 डिग्रीनी सुद्धा वाढ असेल तरी तुम्ही ओव्ह्युलेशन डे हे रीच केले हे ओळखू शकता. त्याला आपण BBT मेथड असं म्हणतो. सगळ्यात आधी समजून घेऊया की ओव्ह्युलेशन म्हणजे नेमकं काय. तर दर महिन्याला आपल्याला एक पाळी येते. पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून परत एक पुन्हा छोटंसं अंड सिलेक्ट होऊन ते डॉमिनंट होऊन त्याचं एक मोठं अंडबीज बनायला लागतं. त्याला योग्य ते हॉर्मोन्स मिळतात, त्याचं स्टिम्युलेशन होऊन त्याची ग्रोथ होते आणि ते मोठं झालेलं अंडबीज 14व्या दिवसापर्यंत फुटतं. जर सायकल रेग्युलर आहे, पाळी 28 ते 30 दिवसाची, तर तुम्हाला ओव्ह्युलेशन हे 14 ते 15व्या दिवशी होतं. जर तुमची पाळी 32 दिवसाची आहे, 35 दिवसाची आहे, तर तुम्हाला 17व्या किंवा 18व्या दिवशी सुद्धा ओव्ह्युलेशन होऊ शकतं. मी तुम्हाला सांगते की आय हॅव सीन ओव्ह्युलेशन ऑन डे 6 अँड डे 7. त्यामुळे ओव्ह्युलेशन विंडो म्हणजे फर्टिलिटी विंडो ही ओळखणं खूप गरजेचं आहे. फर्टिलिटी विंडो जनरली ओव्ह्युलेशनच्या 2 दिवस आधी आणि 1 दिवस नंतरपर्यंत सगळ्यात स्ट्रॉंग असते आणि ते तुमच्यासाठी डे 11 टू डे 16 पण असू शकते किंवा डे 12 टू डे 16 पण असू शकते. सो ती ओळखण्यासाठी आपल्याकडे काही मेथड्स उपलब्ध असतात, काही कन्व्हेन्शनल आणि ट्रेडिशनल आणि काही मॉडर्न आणि ॲडव्हान्स्ड. तर हे आपण बघणार आहोत की कसं पुढे जाते. सो फर्स्ट मेथड आहे बेझल बॉडी टेम्परेचर मेथड, ज्यामध्ये रोज तुम्ही तुमच्या बॉडीचं टेम्परेचर मोजताय आणि ते जर वाढलेलं दिसलं की तुम्ही ओव्ह्युलेशनच्या जवळ पोहोचले किंवा त्या दिवशी तुमचं ओव्ह्युलेशन होतंय. हे रोज करणं अवघड जातं, त्याच्यामुळे हे एक वन ऑफ द रिडंडंट मेथड्स आहे, पण पूर्वीही वापरली जायची. दुसरं असतं सर्वायकल म्युकस कन्सिस्टन्सी. तर सर्व्हिक्समधून निघणारं जे द्रव्य असतं म्हणजे जे पांढरं पाणी जातं ते जर असं पाण्यासारखं असेल, जास्त पारदर्शक असेल आणि कमी स्टिकी असेल तर ते हळूहळू ओव्ह्युलेशनकडे जाते असं समजलं जातं. तर सर्वायकल म्युकसच्या कन्सिस्टन्सीमुळे आपल्याला कळतं की आपण ओव्ह्युलेट होणार आहे. अगेन नेक्स्ट मेथड आहे ओव्ह्युलेशन प्रेडिक्टर किट्स. यामध्ये LH किट हे वापरलं जातं. जर LH सर्ज आलाय म्हणजे तुमच्या किटवर 2 रेषा सापडतात 12व्या दिवशी, तर तुम्हाला नेक्स्ट 24 ते 36 तासांमध्ये ओव्ह्युलेशन होणार आहे हे त्याचं नॅचरल एक संकेत असतं. LH सर्जमुळे जे बनलेलं मोठं अंडबीज आहे ते हॉर्मोन रिसेप्टिव्ह आहे आणि ते आता मोठं होऊन मच्युअर होऊन फुटणार आहे याचा आपल्याला संकेत मिळतो आणि तुम्ही तेव्हापासून कॉन्टॅक्ट ठेवला पाहिजे. तुम्हाला माहिती काय, आज आता डिजिटल ट्रॅकर्स आणि ॲप्स उपलब्ध आहे जसं की फ्लो, ग्लू, ट्रॅक. यामुळे काय होतंय की तुम्हाला तुमच्या ॲप्समुळे तुमचं ओव्ह्युलेशन ट्रॅक करता येतं. आणि खूप महत्त्वाचं आणि ऑलवेज अ कन्सिस्टंट मेथड म्हणजे फॉलिक्युलर मॉनिटरिंग, जी ट्रान्सव्हजायनली गायनेकोलॉजिस्ट IUI, IVF आणि नॅचरल प्रेग्नन्सीसाठी वापरतात. ते तुमच्या डे 2 ला अँटल फॉलिकल काउंट बघितल्यानंतर डे 7 ला तुम्हाला बोलवतात, परत डे 10 ला बोलवतात आणि परत मे बी डे 13 किंवा 14च्या आसपास तुम्हाला बोलवून तुम्हाला सांगतात की अंडबीज बनलंय आणि ते फुटलंय की नाही. सो ही खूप इफेक्टिव्ह आणि शॉर्ट मेथड आहे ऑफ मॉडर्न डे फॉलिक्युलर मॉनिटरिंग आणि ओव्ह्युलेशन ट्रॅकिंग. आज ओव्ह्युलेशन ट्रॅकर किंवा ओव्ह्युलेशन ट्रॅकिंग इतकं का महत्त्वाचं झालंय, तर आपली बदलती जीवनशैली, वाढतं PCOS, थायरॉईडच्या समस्या, स्ट्रेस लेवल्स, अडिक्शन्स, जे आपण म्हणतो मॉडर्न लाईफस्टाईल्स, लॅक ऑफ स्लीप, लॅक ऑफ एक्सरसाइज, या सगळ्यामुळे फिमेल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ही खूप अफेक्ट होते. तिचं ओव्ह्युलेशन हे डिस्टर्ब होतं, तिचं दर महिन्याला इरेग्युलर पिरियड्स येतात, त्यामुळे प्रेडिक्ट करणं खूप अवघड आहे की ती कधी ओव्ह्युलेट करते. त्यामुळे आज ओव्ह्युलेशन ट्रॅकिंगसाठी तुम्हाला जे कुठले मेथड्स पॉसिबल आहेत ते वापरा आणि त्याच्याने नक्कीच आपल्याला गर्भधारणा लवकर होण्यात मदत होईल.
ओव्ह्युलेशन लवकर रेग्युलर करण्यासाठी आपण काय लाईफस्टाईल चेंजेस करू शकतो? सो मी नेहमी म्हणते लाईफस्टाईल इज 80% आणि आम्ही देणारे गोळ्या फक्त 20%. सो तुमचं स्लीप, अगेन बॅलन्स न्यूट्रिशियस डाएट, सम अँटीऑक्सिडंट्स अँड लॉट्स ऑफ मॉडरेट एक्सरसाइज, या सगळ्यामुळे तुमचे जे ओव्ह्युलेशनचे पॅटर्न्स आहेत ते इम्प्रूव्ह होतात आणि तुमची ओव्हरऑल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला त्याची मदत होते. मी फायनल एक बोनस टिप देणार आहे ज्याच्याने तुम्हाला डेफिनेटली ओव्ह्युलेशन ट्रॅकिंगला मदत होईल, आणि ती म्हणजे मोस्ट कपल्स यांना असं वाटतं की माझं ओव्ह्युलेशन हे आज झालंय किंवा उद्या झालंय, म्हणजे डे 12, डे 13, तर मी त्याच दिवशी सेक्शुअल कॉन्टॅक्ट किंवा संबंध ठेवणार आहे, बाकी दिवशी मी नाही ठेवणार आहे. तर प्लीज डोंट मेक दिस अ मेकॅनिकल प्रोसेस. तुम्ही जितकं हे मेकॅनिकल कराल तितकीच गर्भधारणा राहायला आपल्याला खूप अवघड होणार आहे, अडचणी येणार आहेत. तर स्पर्म हे 4 ते 5 दिवस रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये जिवंत राहतात आणि ओवम हे 1च दिवस जिवंत राहतो. सो तुम्ही ओव्ह्युलेशनच्या ॲटलीस्ट 2 ते 3 दिवस आधीपासून अल्टरनेट डे संबंध ठेवले पाहिजे. त्यामुळे म्हणजे फर्टिलायझेशन होण्याची विंडो इम्प्रूव्ह होते आणि कुठल्याही दिवशी जर त्या दिवसांमध्ये अंडबीज बाहेर आलं आणि स्पर्म्स तिथे प्रेझेंट असले तर फर्टिलायझेशन नक्की होईल आणि त्याचं एक एम्ब्रिओ तयार होईल. सो डेफिनेटली ह्या सगळ्या टिप्स फॉलो करा. मला सांगा तुमच्या कुठल्याही डाऊट्स असतील तर मी त्याचं उत्तर देईन. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तो तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.